नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जावो. तर आज सकाळी सकाळी मी 5:30लाच उठले होते. त्याचं कारण म्हणजे मला व्हिडिओ शूट करायचा होता, म्हणजे लॉंग ब्लॉग. म्हटलं की खूप दिवसांनी चॅनलवरती अपलोड केला नाही, त्यामुळे म्हटलं की आज करावा. पण मी सकाळी उठले आणि दादू उठला नाही, असं कधीच होणार नाही. रात्रीच मी अलार्म लावला होता 5:30चा आणि अलार्म वाजला की लगेच उठले. पण मी उठले की लगेच दादूही उठला आणि तो उठल्या म्हणल्याच्या नंतर काही बाहेर पाऊस असल्यामुळं थंडी वाजत होती. हॉलमध्ये त्याला बाहेर न्यायचं म्हणजे जास्तच थंडी वाजते, त्यामुळं काही त्याला बाहेर नेलं नाही. तर त्याच्यासोबत थोडा वेळ खेळले. थोडा वेळ म्हणजे 1 तास गेला माझा त्याच्यासोबत खेळण्यामध्ये. झोपेतून उठल्याच मी अगोदर चष्मा लावला, कारण की ना हे दोघंही मला काही दिवसभर चष्मा लावू देत नाही. त्यामुळे म्हणलं की सकाळी सकाळी थोड्या वेळ का होईना ही झोपलेत तोपर्यंत लावता येईल, पण तसं काहीच झालं नाही. दादून लगेच ओढून घेतला आणि बघा मला किती माझ्या डोळ्यातली काही झोप आणखी सुद्धा जात नव्हती, पण तशीच उठले. दादूला खुशीजवळ दिलं. खुशीजवळ दादू आणि रिया एकदम मस्त खेळत राहतात, तर त्यामुळं खुशीकडं दिलं आणि मी माझ्या कामाला लागली. तर 3-4 दिवस झालं पाऊस सुरू होता, तर त्यामुळं काही गच्चीवरती गेले नाही मी. तर आज पाऊस उघडला होता, त्यामुळंच म्हणलं की चला गच्चीवरती जाऊन एक फेरफटका मारावा, की झाडाची हालचाल कशी आहे कशी नाही ते बघून यावं. त्यासाठीच गच्चीवर आले आणि सगळी झाडं बघितली, तर सगळी झाडं एकदम छान टवटवीत आहेत. आणि त्यानंतर मग बघा हे भाजीपाला पण आईंनी लावला होता 8 दिवस झाले, तर ते पण किती छान उगवलं आहे. आणि त्यानंतर मग खाली आली आणि सगळ्यात अगोदर ते म्हणजे की गरम पाणी पिलं आणि माझं आवरलं. त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले. माझं करूस्त वाजले 7:30 आणि 7:30 वाजल्याच्या नंतर रियाचाही उठण्याचा टाईम झाला, तर तीही उठली. तर रिया चक्क मला म्हणली की मम्मा मी तुला मदत करते स्वयंपाकामध्ये. तर तसं काही नाही, तर रियाला पीठ खेळायचं होतं त्यामुळे तशी करत होती. आणि बघा म्हणजे प्रत्येकाचीच मुलं आपण जर स्वयंपाक करत असाल तर त्यांना काहीतरी ते किचनमध्ये यायचंच असतं ना, कशावर तरी खेळायचं असतं. म्हणजे भांडे असू देत, नंतर पीठ असू देत. पीठ तर मुलांना खूप जास्त आवडतं. लहान मुलांचं आणि पिठाचं एक वेगळंच नातं आहे काय की ते म्हणजे प्रत्येकाच्याच घरामध्ये हे असं सुरूच राहतं. जे आपण स्वयंपाक करायला लागलो की त्यांना त्या पिठासोबत खेळायचंच असतं, किंवा पोळी बनवायली की त्यांना पोळी द्यायची, त्यांना सुद्धा छोटीशी पोळी बनवायची असते. तर त्यांना तरी अजून तरी ती तसं काही समजत नाही, पण रियाला हळूहळू समजायला लागले. तर बघा तिनं पिठासोबत कशी खेळत होती. मी सुद्धा तिला खेळू दिलं, कारण की कशाच्या तरी नादाला लागली म्हणून लागू द्या म्हणलं, उगाच इकडं तिकडं पळण्यापेक्षा पिठाला नादी लागलेलं बरं. कारण की तिच्या मागं फिरण्यापेक्षा माझ्यासमोरच खेळत होती आणि माझ्या पोळ्यासुद्धा होत होत्या तिला बघत बघत. आणि दादू झोपी गेला होता, म्हणजे खुशीने त्याला झोपी घातलं. आणि त्यानंतर मग तिला थोडंसं व्हिडिओ शूट करायला सांगितला, कारण की ट्रायपॉड ठेवायचा म्हणलं की ह्या मॅडम काही ठेवत नाहीत, म्हणजे दादूसुद्धा ठेवत नाही. ते ट्रायपॉड ठेवला की लगेच त्याला ओढायला जातात. 1-2 वेळेस तर माझा मोबाईलसुद्धा त्यांनी पाडला आहे. व्हिडिओ शूट करण्यासाठी मी ट्रायपॉडला मोबाईल लावला, तर त्या दोघांनीही 1-2 वेळेस पाडला आहे. त्यामुळं मी काही त्या ट्रायपॉडच्या नादी लागत नाही, म्हणजे मला भीती वाटते की आणखीन ते मोबाईल पाडतील म्हणून. आणि ट्रायपॉडचे तर हाल ह्या दोघांनी बेकार केलेत, त्यामुळं ते टेरेसवर पडलं आहे. नवीन घ्यावं म्हणलं, पण सध्या तरी मी काही नवीन घेणार नाही, कारण की या दोघांमुळंच यांना काही समजत नाही आणि ट्रायपॉडसारखं पाडतात. मी असं ठरवलं की जेव्हा आपलं चॅनल ग्रो होईल तेव्हाच मी ट्रायपॉड नवीन घेईल. सध्या तरी नाही घेणार. सध्या तरी असंच भागवणार आहे व्हिडिओ शूट करायला. आणि त्यानंतर बघा ह्या मॅडमचं चालण्याची कशी प्रॅक्टिस करत आहेत, म्हणजे चालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. थोड्या वेळ वाकरसोबत खेळली आणि त्यानंतर लगेच माझ्याकडे परत आली आणि हिचं हे उद्योगधंदा सुरूच होता. पण तरी पण मी काय तिच्याकडे लक्ष दिलं नाही. जाऊ द्या म्हणलं, खेळायली तर खेळू द्या. आणि दादू झोपलेला होता, तर त्यामुळं म्हणलं की सगळं काम पटापट आवरून घ्यावं. आणि त्यानंतर मग तोपर्यंत दादूची सुद्धा उठायची वेळ होते. आणि सकाळी 9:30 वाजता मी ह्या 9-9:30च्या दरम्यान दोघांना खाऊ घालते. आणि त्यानंतर 10 वाजेपर्यंत दोघांचंही खाणं पिणं होतं. त्यानंतर 10, 10:15च्या नंतर त्यांना दोघांना अंघोळ घालते आणि परत दोघे झोपी जातात. 1.5-2 तास झोपी जातात. त्यानंतर मग आज सकाळची कामंही लवकर झाली होती. म्हणलं की जी एक्स्ट्राची कामं होती ती करून घ्यावी. त्या रिया आणि दादूचं नाचणीसत्व संपलं होतं, त्यामुळंच म्हणलं की आज बनवावं. म्हणजे 2-3 दिवस झालं त्यांनी नाचणी धुवून ठेवली होती, पण ती काय मला भाजायला वेळ मिळाला नाही. आज वेळ होता, तर म्हणलं की अगोदर नाचणी भाजून घ्यावी, त्यानंतर मग राजगिरा भाजून घ्यावा. आणि आज बाजरीचा इसूरसुद्धा बनवायचा होता भाजीसाठी.
तर ते सुद्धा करून घ्यावं म्हणलं, कारण की खूप दिवसाच्या नंतर मला एवढा सारा वेळ मिळाला, त्यामुळेच म्हणलं की याचा वापर पुरेपूर करून घ्यावा. त्यासाठीच मग जे काही होतं माझी एक्स्ट्राची कामं ती करून घेतली. तर त्या सगळ्यात अगोदर मी नाचणी भाजून घेतली. दोघेही जन्मल्यापासून मी त्यांना घरीच होममेड सॅरलॅक बनवते. बाहेरचं काही मी सॅरलॅक आणखी सुद्धा वापरलेलं नाही आणि नाचणी सत्वसुद्धा दोघांनाही खूप जास्त आवडतं. त्यामुळंच मग मी 1 किलोचं नाचणी सत्वही बनवून ठेवलं आणि त्यानंतर मग राजगिरा भाजून ठेवला. तर राजगिरा कशासाठी, तर राजगिऱ्याचा शिरा ह्या दोघांना बनवण्यासाठी मी राजगिरासुद्धा भाजून ठेवला. नाचणी आणि राजगिरा थंड होईपर्यंत म्हणलं की एसूर भाजून घ्यावा. तर त्यासाठीच अगोदर बाजरी भाजून घेतली आणि त्यानंतर मग डाळ व नंतर आणखी हरभऱ्याची डाळ, धने, थोडेसे तांदूळ असं भाजून घेतलं. आणि तर मी पहिल्यांदाच एसूर बनवणार होते. याच्या अगोदर मी काही कधी एसूर बनवलेला नाही ना काही नाही आणि आईंनासुद्धा मी विचारलं नव्हतं की एसूर कसा बनवायचा आणि कसा नाही. मी मोबाईलवरती रेसिपी पाहिली आणि त्याच्यानुसार एसूर बनवला. खरंच खूप छान एसूर झाला. तर मोबाईल खरंच खूप खूप काही गोष्टी शिकवतो, म्हणजे चांगल्याही आणि वाईटही. ते आपल्यावर डिपेंड असतं की आपण चांगल्या गोष्टी शिकायच्या का वाईट गोष्टी शिकायच्या. तर जाऊ द्या, ज्याचा त्याचा प्रश्न. आणि त्यानंतर मग मस्त अशी देवपूजा केली. तर बघा देवघर किती प्रसन्न वाटत आहे आणि चला तर मग इथंच एंड करते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, स्टे ट्यून.